कविता, कविता ये ना. अगं काजल तू. हो ये ना, मी कॉलेजलाच चाललीये. चल आपण एकत्रच जाऊया. काजल खूपच मागे लागली म्हणून कविता तिच्या कारमध्ये बसली. तिची महागडी कार ड्रायव्हर चालवत होता. काजल आणि कविता बसल्या होत्या. अरे वा काजल, तुझी गाडी तर खूपच शानदार आहे. ही माझ्या पप्पांची आहे. ते आज फॅक्टरीमध्ये नाही गेले म्हणून त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की मला कॉलेजला सोडून ये. सही आहे यार, मी तर एवढ्या महागड्या गाडीमध्ये पहिल्यांदाच बसलीये. अगं आता तर नेहमीच बसत राहू. तू माझी मैत्रीण होशील. काजल आणि कविता एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या. आता 4-5 दिवसांपूर्वीच त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. हळूहळू काजल आणि कविता खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या. तशी काजल खूपच श्रीमंत घरातली मुलगी होती. तिचे वडील राजेश सिंग अनेक फॅक्टरीचे मालक होते, तर कविता एका खूपच साधारण कुटुंबातली होती. तिच्या वडिलांनी एक एक पैसा साठवून कविताचं ॲडमिशन शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये केलं होतं. काजलमध्ये एक चांगली गोष्ट होती की तिला आपल्या श्रीमंतीचा गर्व नव्हता. मग एक दिवस, कविता जरा ऐक ना. हो बोल ना. बघ ना हे घड्याळ कसं आहे. अरे वा, हे तर खूपच मस्त आहे. हे मी तुझ्यासाठी घेतलंय. जरा घालून दाखव. नाही यार, मी एवढं महागडं घड्याळ कसं काय. गप्प बस आणि गुपचूप घाल. जास्त विचार करू नकोस. तुला वाटेल तेव्हा तू पण दे मला काहीतरी. पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये. चल सोड ग तू हे. आत्ता नाही तर नंतर कधीतरी दे. बरं ठीक आहे. दिवसेंदिवस या दोघींची मैत्री जास्तच घट्ट होत गेली. दोघींचा जास्तीत जास्त वेळ एकत्र जायचा. मग एक दिवस, कविता हा मुलगा कोण आहे ग. या आधी तर याला कधीच पाहिलं नाही इथे. कोण तो हँडसम. काय मस्त दिसतोय ना बघ. त्याचं नाव आकाश आहे आणि तो सिनियर आहे मॅडम. मग काय झालं. ओय जरा कंट्रोल कर. मी ऐकलंय की तो एकदम ब्रह्मचारी टाईप मुलगा आहे. कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याच्यावर फिदा आहेत, पण तो कोणालाच दाद देत नाही. अच्छा, मग तू बघच. याची तपस्या तर काजल नावाची अप्सराच भंग करेल. चल नाटकी कुठली. काजलला आकाश आवडू लागला होता. सुरुवातीला दोघांमध्ये हाय हॅलो झालं आणि हळूहळू दोघांमध्ये प्रेमही वाढलं. काजलला तिचं प्रेम मिळालं म्हणून कविता खूप खुश झाली. मग एक दिवस, काजल फायनल रिझल्ट झाल्यावर मी यूएसला जाणार आहे. यूएसला? पण का. मला तिकडे प्लेसमेंट मिळालंय. मला ज्या कंपनीने सिलेक्ट केलंय त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांच्या यूएस हेडक्वार्टरमध्ये जाऊन 1 वर्ष काम करावं आणि शिकावं. मग ते मला इंडियाला परत पाठवतील. पण मी 1 वर्ष कशी राहू तुझ्याशिवाय. इंतजार का फल मीठा होता है मॅडम. अरे तू कधी आलीस. जेव्हा तुम्ही दोघं प्रेमाच्या गुलगुल गप्पा मारत होतात. तू जाऊ दे आकाशला. तो जर तिकडे नाही गेला तर मग जॉब कसा मिळेल त्याला. काय बरोबर आहे ना आकाश. अगदी बरोबर. काजल फक्त 1 वर्ष दे मला, मग मी तुझ्या पप्पांकडे मागणी घालायला येईन. मग 1 महिन्यांनी आकाश काजलला बाय बाय करून यूएसला गेला. काजल त्याच्या आठवणीत रमायची आणि स्वप्न पाहायची. पण नशिबात मात्र काहीतरी वेगळंच होतं. अचानक काजलने कॉलेजला येणं बंद केलं होतं. तिचा फोनही स्विच ऑफ होता. कविताला तिची काळजी वाटत होती म्हणून ती एक दिवस तिच्या घरी गेली. तिथे तिला काजलचे वडील राजेश सिंग भेटले. कोण आहेस तू आणि काय हवंय तुला. अंकल मी काजलची मैत्रीण आहे. तिला नोट्स द्यायला आले होते. नोट्स? त्याची काही गरज नाही आता. तिचं शिक्षण पूर्ण झालंय. पण इतक्यात कुठे. अजून तर लास्ट सेमिस्टर बाकी आहे अंकल. एकदा सांगितलं ना तुला, कळत नाहीये. चल नाही इथून आणि परत इथे येऊ नकोस. कविताला काहीच समजत नव्हतं. कविता घरातून बाहेर पडली पण तेव्हाच तिच्या दिशेनं वरतून एक कागदाचा बॉल खाली पडतो. कविताने तो कागद हातात घेतला तर त्यात काजलचं अक्षर दिसलं. मला वाचव कविता प्लीज. कविताला कळालं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण त्यावेळी ती गुपचूप तिथून निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी एक बाई डोक्यावर पदर घेऊन हातात झाडू घेऊन काजलच्या घरी गेली. कोणीच तिला आत येण्यासाठी थांबवलं नाही. ती बाई म्हणजे दुसरी कोणी नव्हती तर कविताच होती. ती कामवाली बनून काजलला भेटायला आली होती. घरात आल्या आल्याच तिने काजलला शोधायला सुरुवात केली. कशीबशी ती काजलच्या खोलीपर्यंत पोहोचली. पण खोलीतलं दृश्य बघून कविता आश्चर्यचकित झाली. काजलचे हात आणि तोंड बांधून ठेवलेलं होतं. काजल, हे सगळं काय आणि कोणी केलं हे. कविता तू आलीस. देवाचे खूप आभार. कविता
माझ्या पप्पांनी माझा सौदा केलाय ग. तुला माहिती आहे ना, आकाश आणि मी एकमेकांवर किती प्रेम करतो ते. पण माझ्या पप्पांनी त्यांच्या बिझनेस पार्टनर बरोबर माझं लग्न ठरवलंय. 55 वर्षांचा म्हातारा आहे तो. त्याने त्याच्या बायकोला मारलं आणि आता तो मला पण मारून टाकेल. अगं, पण तुझे पप्पा असे कसे काय वागू शकतात तुझ्या बरोबर? त्यांनी त्या म्हाताऱ्याकडून खूप जास्त लोन घेतलं होतं. ते फेडू शकले नाहीत, म्हणून त्या बदल्यात ते मला त्याच्याशी लग्न करायला सांगतायत, त्या म्हाताऱ्याशी. एवढं बोलून काजल बिचारी रडायला लागते. पण कविता तिला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे तयार होती. तिने लगेच डोकं चालवलं. तिने आपली साडी सोडून काजलला नेसवली आणि काजलचे कपडे स्वतः घालून तिच्या जागी बसली. मग काजल आरामात त्या घरातून बाहेर पडली. मग काही वेळानंतर, कोण आहे? अरे कमिशनर साहेब, तुम्ही इथे? काय झालं? का आलात तुम्ही? मला तुमच्या घराची तलाशी घ्यायची आहे. पण तलाशी का? आम्हाला असं कळालंय की तुम्ही इथे एका मुलीला कैद करून ठेवलंय. एवढं बोलून कमिशनर साहेबांबरोबर आलेल्या दोन्ही पोलिसांनी घराची तपासणी सुरू केली. काही मिनिटातच कविता त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या काही खुणा होत्या. जेव्हा राजेश सिंगना काजल आणि कविताच्या प्लॅनबद्दल कळालं होतं, तेव्हा त्यांनी कवितावर चिडून तिला मारपीट केली होती. पण आता त्यांना याची शिक्षा भोगावीच लागणार होती. पोलिसांनी राजीवला ताब्यात घेतलं. तिकडे आकाशला जेव्हा हे सगळं कळालं, तेव्हा तो ताबडतोब US-हून इंडियाला आला आणि मग कविताने एका मंदिरात काजल आणि आकाशचं लग्न लावून दिलं. थँक्यू कविता. जर तू नसतीस तर. अरे, अशी कशी नसते तर? माझ्या मैत्रिणीला जेव्हाही माझी गरज असेल तेव्हा मी नेहमीच तिच्याबरोबर असेन. एवढं बोलून कविताने काजलला मिठी मारली आणि काजल हाच विचार करत होती की जे गिफ्ट कविताने तिला दिलंय त्याची ती कधी भरपाई करू शकेल. निधी आणि सुनिधी दोघीही जुळ्या बहिणी होत्या. त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम होतं. एकमेकींबरोबर हसायचं, खेळायचं, भांडायचं, अभ्यास करायचा, एकसारखे कपडे घालणं आणि एका वेळीच तयार होणं, हेच त्यांचं रुटीन असायचं. त्या दोघींचं असं हे वागणं बघून कॉलनीतले सगळे लोक त्यांचं खूप कौतुक करायचे. पण शाळेमध्ये मात्र त्या दोघींवरून जरा थोडा प्रॉब्लेम होता, ज्यासाठी त्यांची क्लास टीचर, निधी, सुनिधी, उद्या पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, सो तुम्ही तुमच्या आईबाबांना कळवा. ओके मॅम, आम्ही सांगतो. दोघीही स्कूल गेटच्या बाहेर येतात. तेव्हा सुनिधी निधीला म्हणते, हे बघ, तू पेरेंट्स टीचर मीटिंग बद्दल आई बाबांना अजिबात काही सांगू नकोस. मला माहितीये मॅम आपल्या दोघींचा क्लास वेगवेगळा करायला सांगतील. हां, तू बरोबर बोलतीयस. मी तर याचा विचारच केला नाही. जर आपल्या दोघींचा क्लास वेगळा झाला तर आपण दोघी वेगळे होऊन जाऊ. ठीक आहे, मी आई बाबांना काहीच नाही सांगणार आणि तू पण नको सांगू. निधी आणि सुनिधी आपल्या आईबाबांना PTM बद्दल काहीच बोलत नाहीत. पण एक दिवस त्यांची क्लास टीचर त्यांच्या आईला मार्केटमध्ये भेटते आणि PTM बद्दल विचारते. तेव्हा त्यांच्या आईला कळतं की क्लास टीचरला खूप दिवसांपासून त्यांना भेटायचं होतं. तुम्हाला माहितीये, आज मला या दोघींची टीचर भेटली होती, पण या दोघींनी यासाठी सांगितलं नाही. आत्ता तर या दोघी लहान आहेत, मोठं झाल्यावरही या दोघींनी असं एकत्र राहायचा हट्ट धरला तर. आई, आम्ही दोघी नेहमी एकत्र राहणार. हो आई, आम्ही नेहमी एकत्रच राहणार. काही नाही ग जानकी, मोठं झाल्यावर त्यांचं त्यांना कळेल. काळाबरोबरच या दोघी जणी मोठ्या झाल्या. त्या दोघींसाठी चांगली चांगली स्थळं येऊ लागली. निधी आणि सुनिधीच्या आईवडिलांना वाटत होतं की त्यांना योग्य स्थळ मिळावं. निधी टीचर होती आणि सुनिधी एका बँकेत नोकरी करत होती. दोघींनाही चांगली स्थळे येत होती, पण या दोघीही त्या आलेल्या प्रत्येक स्थळाला नकार देत होत्या. काय झालं निधी? मुलगा तर खूपच चांगला होता, मग तू त्याला नकार का दिलास बरं बाळा? बस असंच, मला तो आवडला नाही बाबा. मला सगळं माहितीये, ही तुमच्या दोघींची चाल आहे, म्हणून तुम्ही दोघी जणी प्रत्येक स्थळाला नकार देता. असं कसं चालेल हो? आपण या दोघींसाठी स्थळं आणायची आणि ह्यांनी नकार देत बसायचं. हॅलो, हां बोला. अच्छा बरं ठीक आहे, थँक्यू. तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. मी तुम्हाला उद्या सकाळी बसस्टॉपवर भेटते. हां चालेल, ओके. काय झालं निधी, तू एवढी खुश का आहेस? कोणाचा फोन होता? अगं, आज सकाळी बसस्टॉपवरती माझी पर्स पडली होती. मी घाईत होते आणि माझं लक्षच नव्हतं आणि इथे घरी आल्यानंतर हे सगळं झालं, त्यामुळे मी तुला सांगायलाच विसरले होते.
माझी पर्स ना त्या सौरभ नावाच्या एका मुलाला सापडली. त्यांनी माझ्या कार्डवरती माझं नाव पाहिलं आणि त्यांनी मला कॉल केला. उद्या सकाळी ते मला बस स्टॉपवर भेटतील तेव्हा मी त्यांच्याकडून घेईन. हे तर खूपच चांगलं झालं. नाहीतर आजकालच्या जमान्यात एवढं प्रामाणिक कोण भेटणार आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी निधी सौरभला भेटते. सौरभ तिला पर्स देतो. हळूहळू दोघांमध्येही चांगली मैत्री होते. निधीला सौरभचा स्वभाव खूप आवडत होता. एक दिवस सौरभ निधीला म्हणाला, निधी, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला तू खूप आवडतेस. सौरभ, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार. सॉरी, मला माफ कर. आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो, पण लग्न नाही. पण निधी, तुझ्या नाही म्हणण्याचं काहीतरी तर कारण असेल. सौरभ, मी तुला कारण नाही सांगू शकणार. बरं चल, मला उशीर होतोय, मी निघते. निधीचं सौरभवर तर प्रेम होतं, पण त्याही पेक्षा जास्त प्रेम तिच्या बहिणीवर सुनिधीवर होतं. निधी सौरभ बरोबर लग्न करायला नकार देते आणि घरी येते. काही दिवसापासून निधी खूपच उदास होती. सुनिधीला हे सगळं दिसत होतं. निधी, तू माझ्यासाठी तुझ्या प्रेमाला का सोडतीयेस? तू सौरभला लग्नासाठी होकार दे. नाही सुनिधी, आपण दोघी बहिणींनी नेहमी एकत्र राहण्याचं वचन घेतलंय. त्यामुळे आपण लग्न केलं तरी त्याच घरात करणार ज्या घरामध्ये जुळे भाऊ असतील. आपण जुळ्या बहिणी त्याच घरात लग्न करून जाऊयात. आपल्या मुलींचं बोलणं त्यांचे आईवडील ऐकतात आणि ते दोघंही बिचारे काळजीत पडतात. निधी आणि सौरभला भेटून काही दिवस झाले होते. एक दिवस निधी बिचारी उदास होऊन खोलीत बसली होती तेव्हा सौरभचा फोन येतो. सौरभ, मी तुला लग्नासाठी नाही म्हणून म्हणाले होते ना. माझं काही पर्सनल कारण आहे. निधी, मला फक्त तुला एवढंच सांगायचं होतं की आज मी माझ्या फॅमिली बरोबर मुलगी बघायला चाललोय. मुलगी मला पसंत आहे आणि माझ्या फॅमिलीलाही ती पसंत आहे. ओ अच्छा, तुला ती मुलगी आवडलीये. चला, बरं झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, बाय. ठेवतो मी आता. निधीच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हाच तिची आई तिला हाक मारते. निधी बेटा, सुनिधी केव्हाची तयार होऊन बसलीये. आत्याच्या घरी फंक्शन सुरू होईल आणि आपल्याला जायला उशीर होईल. आई, माझं येणं जरुरी आहे का? माझी तब्येत बरी नाहीये. निधी यार, ही साडी नेसून ना मी आधीच वैतागलेली आहे. आता तू अजून तुझी नाटकं करू नकोस. तू लवकर साडी नेस आणि तयार हो. निधी आणि सुनिधी फंक्शनला जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. तेव्हाच त्यांचे वडील काही माणसांना घेऊन घरी येतात. या मुलांनो, तुम्हाला घर सापडायला काही अडचण तर झाली नाही ना? निधी बघते की तिच्या समोर सौरभ आणि त्याची फॅमिली उभी होती आणि सौरभ बरोबर अगदी सेम त्याच्यासारखाच दिसणारा अजून एक मुलगा उभा होता, जो अगदी सौरभचा जुळाच भाऊ दिसत होता. काका, हा माझा जुळा भाऊ गौरव आहे. कालच लंडनहून परत आलाय. अच्छा, काल तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. हा, नमस्ते अंकल. म्हणजे आता आमच्या दोन्ही जुळ्या मुलांना जुळ्याच मुली बायको म्हणून मिळतील याचा तर आम्ही कधी विचारच केला नव्हता. हो ना, या दोघी मुली किती गोड आहेत. सौरभ, याच्यातली निधी कोण आहे? आम्हाला भेटव तरी. आतापर्यंत निधी आणि सुनिधीला काहीच कळत नव्हतं. आत्याच्या घरी फंक्शनला जाण्याचं तर हे केवळ नाटक होतं. पण सौरभने जे मुलगी बघायला जातो असा फोन केला होता ते काय होतं? खरं तर ती मुलगी म्हणजे निधीच होती. मग तिचे बाबा सगळं सांगतात. एक दिवस निधीच्या फोनवर सौरभचा फोन येत होता. तेव्हा निधी तिथे नव्हती. निधीच्या वडिलांनी सौरभचा फोन उचलला. तेव्हा सौरभला कळालं की निधी आणि सुनिधी दोघी जुळ्या बहिणी आहेत आणि त्या फक्त जुळ्या भावांशीच लग्न करणार आहेत. मग सौरभने सांगितलं की त्यालाही जुळा भाऊ आहे. पण त्या दोघांनी असं कधीच ठरवलं नव्हतं की ते केवळ जुळ्या बहिणींशीच लग्न करतील. पण म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. सगळेजण या लग्नासाठी खूपच खुश होतात. निधी आणि सुनिधी आनंदाने मिठी मारतात कारण दोघींनाही खूप आनंद झाला होता. एकाच मांडवात निधी आणि सुनिधी दोघीही लग्नासाठी तयार होतात आणि जुळ्या भावांशी जुळ्या बहिणींचं लग्न होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.